नमस्कार, मैं खुशी, स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत। महिलांना होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी राज्य सरकारने माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ नारी शक्ती दूत या ॲपद्वारे अर्ज करून सुद्धा करू शकता। राज्य सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच विद्यमान राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत। त्यामध्ये महिला, शेतकरी आणि गृहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। त्यापैकी सर्वात मोठा आणि क्रांतिकारी निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा होय। या निर्णयाच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झालीये। त्याच पार्श्वभूमीवर शासनाने ही योजना आणखी सुलभ करण्यासाठी योजनेच्या निकषांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत। महत्त्वाचे बदल कोणते आहे आपण जाणून घेऊया बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल चिरुटकर यांच्याकडून। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहीण योजना जे सुरू आहे याच्यात काय फेरबदल झालेले आहे, नवीन कायदा काय आला याच्यात सविस्तर माहिती द्या। शासनाने पहिला जो JR काढला होता तो निर्गमित केला होता 28 जून 2024 ला आणि त्यानुसार जे विषय होते त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि सुधारणेचा जो नवीन JR आहे निर्गमित केला आहे तो 3 जुलै 2024 ला हा JR आलेला आहे। त्याच्यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहे शासनाने। यामध्ये सुरुवातीला जे आहे जो वयोगट होता महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील होता, परंतु आता वयोगट तो 21 ते 65 वर्ष झालेला आहे। आणि त्यामध्ये या वर्ष वयोगटातील जे विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितकत्या आणि निराधार महिला, म्हणजे सुरुवातीला कसं होतं याच्यामध्ये की विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परितकत्या आणि निराधार महिला यांना ही योजना लागू होती। आता त्यामध्ये त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला जी आहे त्याला सुद्धा याच्यामध्ये ऍड करण्यात आले। त्याचा वयाचा किती मर्यादा आहे? आता 21 ते 65 आहे, पहिले 21 ते 60 होती। अविवाहित जी महिला त्याचा वय 21 पासून तो 65 पर्यंत करू शकतात ते। त्यानंतर यामध्ये जे दुसरा विषय असा होता की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल। पहिले शब्द जो होता तो लाभ घेतला असेल होता, आता ज्यात चेंजेस केलेले आहे लाभ घेत असेल तर ही योजना लागू होणार नाही, त्यांना अपात्र होईल। 1,500 रुपयाची जर दुसरी योजनेमध्ये कुठे त्यांना 1,500 रुपये मिळत असतील तर ह्या योजनेमध्ये ते अपात्र ठरतील। पहिले एक अट अशी होती की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना अपात्र केलं होतं। आता ही अट रद्द करण्यात आलेली आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना अपात्र केलं होतं, आता त्यांना ही अट शिथिल करण्यात आलेली आहे, याच्यामध्ये वगळण्यात आलेली आहे। सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता कागदपत्र जे आवश्यक आहे, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र पहिल्या याच्यामध्ये दिलेलं होतं। 28 जूनला जो शासन निर्णय आला होता त्यामुळे सुधारणा केलेली आहे। आता महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतंही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे अधिवास जर प्रमाणपत्र नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल। आणि उत्पन्नाचा जे दाखला आवश्यक होता त्याच्यात काय फेरबदल झालेला आहे? आता जो उत्पन्नाचा जो दाखला आहे म्हणजे सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जो होतो 2.5 लाखापर्यंत, आताही 2.5 लाखापर्यंतच मर्यादा आहे, परंतु उत्पन्नाचा दाखला जो सक्षम अधिकाऱ्यांचा होता तथापि तिथे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्न या दाखल्यातून सूट देण्यात आलेली आहे। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे तर त्यांना सूट देण्यात येत आहे। हे जे काय आता म्हणजे फेरबदल झालेला आहे हे तुम्ही नियम सांगितला, याच्या व्यतिरिक्त अजून काही म्हणजे याच्यात झालेला आहे काही वाढ? नाही, म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये अजून जे आहे सदर योजनेमध्ये जे आहे सक्षम अधिकारी आणि कुटुंब झालेलं आहे।
यामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तर हे अपात्र ठरणार आहेत. परंतु 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी जे आहे, 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी याच्यात पात्र ठरतील. आणि सर याचा म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठं यांना अर्ज करावा लागेल आणि काय काय ते नियम आहे त्याचे? सदर जो अर्ज आहे सुरुवातीला 1 जुलै ते 15 जुलै ही मुदत होती. आता ही मुदत 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आलेली आहे, 31 ऑगस्ट पर्यंत. आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडे हा अर्ज करायचा आहे. अंगणवाडी सेविका त्याच्याकडे ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करता येईल त्यांना. आणि जे बाहेर जे ऑनलाईन प्रायव्हेट खाजगी जे सेंटर आहे तिथं जाऊन सुद्धा करू शकतात का? नाही, खाजगी सेंटरचा जो विषय आहे त्यामध्ये ते करू शकतात, परंतु आता मोस्ट म्हणजे प्राधान्य जे आहे सगळ्यात जास्त ते अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातूनच करणे अपेक्षित आहे. आता एवढी मोठी संख्या हिंगणघाटात आहे, हिंगणघाट ग्रामीण भागचे लोक हिंगणघाटला सुद्धा येत आहेत, जे अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे गर्दी जास्त होत आहे, म्हणून खाजगी जे सेंटर आहे ऑनलाईन तिथं जाऊन केल्यावर काही आपत्ती म्हणजे आता कसं आहे की त्याच्यामध्ये जसं ग्रामपंचायतमध्ये जे आहे, ग्रामपंचायतचे जे ग्रामीण भागामधील त्याच्यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर आहेत त्यांच्याकडे सुद्धा ते करू शकतात. पण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते निशुल्क आहेत, हे लक्षात घेणे अपेक्षित आहे. आणि जे महिलांना जे गैरसमज होता ते 15 तारखेपर्यंत ही योजना आहे, याच्यासाठी तुम्ही महिलांना काय संदेश देणार आणि संयम बरतण्यासाठी काय तुम्ही सांगाल? मी हेच सांगेल की सदर योजना पहिले जे 15 जुलै होती ते आता 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आलेली आहे, परंतु जो लाभ आहे तो जुलै महिन्यापासूनच मिळणार आहे. धन्यवाद. ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें. धन्यवाद.